डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी को नतमस्तक होते हुए आज डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की 135वीं जयंती के मौके पर सर्वपक्षीय जयंती उत्सव समिति की तरफ से हमारे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय बाबूराव जी कदम इनके नेतृत्व में सभी समिति काम कर रही है और आज बड़े पैमाने पे बड़े जल्लोश के साथ बाबा साहब के विचारों को आगे लेके जाना, सब भाईचारे का पैगाम, उसके अलावा गरीबों की मदद करने के लिए सब में बड़ा जो आज तकलीफ़ है लोगों को वो ब्लड की होती है। बाबा साहब की जयंती के मौके पर पूरे जल्लोश के साथ यहाँ रक्तदान शिविर चालू है और अनेक प्रकार के कार्यक्रम सर्वपक्षीय के माध्यम से हम हमेशा करते आए और आने वाला समय करते रहेंगे, ऐसा मैं आश्वासन देता हूँ। कल 11 तारीख के दिन महात्मा ज्योतिबा फुले जी की जयंती को अभिवादन करके भोजन दान का कार्यक्रम बुधलेनी पे भंते जी के हाथ से इस जयंती की शुरुआत की गई। शांतता कमेटी बैठक में कमिश्नर साहब ने हमें विश्वास दिलाया कि ये जयंती बड़े जल्लोश और बिना कोई गाल वोट के होंगी, जैसे कि 45 वर्षों से ये जयंती होती साजरी होती है और ये बार की जो जयंती रहेंगी ऐसा आश्वासन उन्होंने दिया कि नशा मुक्त जयंती होने वाली है। पहले ही 2 दिन पहले ही सब बंदोबस्त लगाकर पूरे दारू के ठिकान बंद कर दिए जाएंगे, ऐसा उन्होंने आश्वासन दिया। 13 तारीख के दिन बड़े जोरों शोरों में रात को 12 बजे आतिशबाजी का कार्यक्रम और केक काटने का कार्यक्रम भड़कल गेट पर रखा गया है और 14 तारीख के दिन सभी सुबह 9 बजे अभिवादन सभा और उसके बाद कार्यक्रम चलते शाम तक चलते रहेंगे। सर्वपक्षीय के पत्रकार परिषद में पूरी माहिती दी हुई है और सभी कार्यक्रमों में मैं सभी जनता को आह्वान करता हूँ कि आप ज़्यादा से ज़्यादा तादाद में हाजिर रहे, बाबा साहब के विचारों को आगे लेके जाने का काम करें। और 14 तारीख के दिन शाम को 5 बजे गुरुद्वारा गुरु सिंह सभा के बाद जितने भी लोग वहाँ से बाबा साहब को अभिवादन करने जाएंगे तो बड़े पैमाने पे पुलाव और शरबत और मिठाई वाटप का कार्यक्रम वहाँ रखा गया है। और मैं तमाम जनता को फिर से एक बार अपील करता हूँ कि ज़्यादा से ज़्यादा तादाद में पूरे जल्लोश के साथ बाबा साहब की जयंती साजरी करने के लिए रोड पर आकर उनके विचारों को आगे लेके जाने का काम कीजिए। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त संभाजीनगर शहरामध्ये अत्यंत जल्लोषात आणि उत्साहात आणि धूमधडाक्यात बाबासाहेब आंबेडकरांची जयंती यावर्षी साजरी करण्यात येणार आहे। शहरातील सर्व भागामध्ये सर्व उत्साही कार्यकर्ते जयंती साजऱ्या करण्यासाठी तयारीला लागलेले आहेत। काल नुकतीच शहरामध्ये शांतता समितीची बैठक घेण्यात आली। त्या बैठकीला सर्व अधिकारी, पालकमंत्री सर्व उपस्थित होते। जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष नवीन सिंग मोगरा आणि आम्ही सर्व त्या बैठकीमध्ये उपस्थित होतो आणि ही मिरवणूक उत्साहात आणि प्रचंड जल्लोषात साजरी झाली पाहिजे। त्याचबरोबर मिरवणुकीमध्ये सर्वांनी शांतता राखली पाहिजे। आपल्या माता भगिनी, वयोवृद्ध, बालक हे मिरवणूक पाहण्यासाठी येत असतात आणि लाखोच्या संख्येने लोक त्या दिवशी मिरवणुकीमध्ये आपले सहभागी होतात। आपल्या स्वतःच्या घराला कुलूप लावून ह्या मिरवणुकीमध्ये सगळे आमचे लोक सहभागी होत असतात। म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांनी आमच्यावर अनंत उपकार केलेले आहेत। जर बाबासाहेब आंबेडकर जर नसते तर आमची परिस्थिती आज कुत्र्या मांजरापेक्षा सुद्धा जास्त पलीकडे झाली असती। म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेमुळे आम्ही शिकलो, मोठे झालो, राजकारणामध्ये आमचे मोठे अधिकारी झाले, मंत्री झालेत आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणजे आमचा जीव की प्राण आहे। म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही आमच्यासाठी दिवाळीपेक्षा आणि कुठल्याही सणापेक्षा प्रचंड मोठी आहे। म्हणून आमच्या समाजाची बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करतो। म्हणून या सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या वतीने यावर्षी देखील विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले होते। भडकल गेटला 13 तारखेला फटाक्याची आतषबाजी करण्यात येणार आहे। रात्री 12 वाजता केक कापण्यात येणार आहे आणि काल त्या ठिकाणी बुद्धलेणीवर जवळपास 25 ते 30 भंतेजींना समितीच्या वतीने भोजनदान करण्यात आलं। आज या ठिकाणी समितीच्या वतीनं
रक्तदान शिबिर चालू आहे. संध्याकाळपर्यंत हे रक्तदान शिबिर चालणार आहे आणि म्हणून विविध उपक्रम साजरे करून ही जयंती आम्ही साजरी करतो. जयंती साजरी करणं म्हणजे डीजे समोर नाचणं, गाणे गाणं एवढंच नव्हे. म्हणून आम्ही शांतता समितीच्या बैठकीमध्ये सुद्धा देखील सांगितलं की कर्कश आवाजाची डीजे नको, कमी आवाजाची डीजे लावा, कमी आवाजाची टू ए लावा आणि बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात आनंदात साजरी करा असं आवाहन आम्ही या समितीच्या वतीनं मी करतो. आणि जयंतीच्या निमित्तानं सर्व बांधवांना, आमचे जे भीमप्रेमी आहेत, सर्व जनता आहे, भीमसैनिक आहेत, या सर्वांना जयंतीच्या कोटी कोटी प्रणाम करतो, शुभेच्छा देतो. जय भीम. जय